तुम्ही कधी नोटीस केलंय का, की तुम्ही एखादी गोष्ट अतिशय उत्साहानं सुरू करता, अगदी प्लॅनिंग करता, कन्सिस्टन्सी कशी राहील याकडे लक्ष देता, वेळेचं नियोजन करता, सगळं करता. पण ती गोष्ट सुरू होते आणि मध्येच थांबते आणि त्याच्यामुळे तुम्हाला ती भीती वाटायला लागते. तुम्हाला ते फेल्युअरचं भीती वाटायला लागते आणि मग ही गोष्ट जी आहे ना, प्लॅनिंग करणं, पुढे जाणं आणि काय करणं, हे सगळं तुमच्या स्वतःच्याच बाबतीत होतं. इतर लोकांचं काही काम असेल, इतर लोकांचं काहीही करण्याचं तुमच्यावर वेळ आली, तर तुम्ही ते नीट करता. पण जेव्हा स्वतःच्या बाबतीत ती वेळ येते, तेव्हा मात्र तुम्ही मागे हटता आणि ती गोष्ट गिव्ह अप करता. अर्धवटच सोडून देता. हे जर का तुमचा पॅटर्न झालेला आहे, तर याच संदर्भात आज आपण हीलिंग करणार आहे. हा पॅटर्न पूर्णपणे रिलीज करणार आहे. आयुष्यात पुढे जायचं असेल, तर सेल्फ ग्रोथ महत्त्वाची आहे आणि हा जर का तुमचा पॅटर्न आहे, तर त्याला म्हणतात सेल्फ सॅबोटाज. तर याच सेल्फ सॅबोटाज विषयी आज आपण बघणार आहोत. तो स्टे ट्यून, कनेक्टेड, पूर्ण व्हिडिओ बघा, हीलिंग घ्या, म्हणजे तुम्हाला पुढे जाण्यासाठी या हीलिंगचा फायदा होईल. सेल्फ सॅबोटाज म्हणजे काय हे आपण आधी जाणून घेऊ. म्हणजे काय आहे, की चालू क्षणामध्ये, प्रेझेंट मोमेंटमध्ये तुम्हाला हे माहिती आहे, तुमचं कॉन्शियस मन, चेतन मन तुम्हाला हे सांगत आहे, की मी ही प्रगती करू शकतो, शकते, मला पुढे जाता येईल, माझ्यात तेवढं पोटेन्शियल आहे, माझ्यात तेवढी हिंमत आहे, मी करू शकते किंवा शकतो. पण तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला साथ देत नाही. तुमचं अवचेतन मन तुम्हाला सगळ्या त्या विचारांकडे फोकस करायला लावतं, जिथे-जिथे तुम्हाला फेल्युअर आला होता, अपयश आलं होतं किंवा काही ना काही कारणं देऊन वेळ नाहीये, शक्य नाहीये, पैसे नाहीयेत, हे का सपोर्ट नाहीये, ही काही ना काही कारणं देऊन तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला मागे खेचत राहतं सतत. म्हणजे तुम्ही 2 पावलं पुढे गेलात, तर 4 पावलं मागे आहात. याच पॅटर्नला म्हणतात सेल्फ सॅबोटाज करणे. स्वतःलाच खेचणे, स्वतःलाच दाबत राहणे, सतत स्वतःला मागे, मागे, मागे ओढत राहणे. तर याच सेल्फ सॅबोटाजचा पॅटर्न आपण आज रिलीज करणार आहोत. पण त्यासाठी त्याच्या सायन्स बघूयात. म्हणजेच काय? तर चिन्ह बघूयात, की सेल्फ सॅबोटाज करत आहोत का नाही? तर तेही पडताळून बघूयात. त्याचमुळे मी म्हटलं, की हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप नीट व्यवस्थित करा, म्हणजे तुम्हाला तुमचा पॅटर्न कळेल आणि आत्ता या क्षणी रिलीजही करता येईल. पण तत्पूर्वी नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव अमृता सुरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे आणि हीलर आहे. तर आजचा हा सेल्फ सॅबोटाज जे आहे ना, तो खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता. बऱ्याच लोकांना सेल्फ सॅबोटाज करणं म्हणजे काय, हेच नेमकं माहिती नसतं. तर तो अवेअरनेसही तयार होईल आणि हीलिंगही देता येईल, असा हा नम्रपणे आजच्या व्हिडिओचा खरा तर हेतू आहे. तर चला पुढे सुरू करूयात. जसं मी तुम्हाला म्हटलं तसं 3 सायन्स बघूयात आपण, चिन्ह बघूयात, की आपण स्वतःला सेल्फ सॅबोटाज करतोय का नाही, हे तुम्हाला कळेल. तर नोटपॅड, पेन, पेपर घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे हीलिंग आणि ही क्लॅरिटी जमेल. कारण की हा अतिशय डीप डाउन सब्जेक्ट आहे, अतिशय डीप डाउन टॉपिक आहे. ओके. तर साइन नंबर 1, पहिलं चिन्ह काय आहे? पहिलं चिन्ह हे आहे, की तुम्ही अपॉर्च्युनिटीज सारख्या पुढे ढकलता किंवा संधी येतात तुमच्यापर्यंत, पण त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेत नाही. म्हणजे त्या संधीचं रूपांतर सुवर्ण संधीत होत नाही. चालढकल करणे, प्रोक्रॅस्टिनेशन करणे, हेही तुमचं साईन असू शकतं, जेव्हा तुमचं स्वतःचं काम असतं तेव्हा. इतरांची कामं तुम्ही वेळेत करत असाल, पण जेव्हा तुमचं स्वतःवर वेळ येते, तेव्हा तुम्ही सतत चालढकल करता, त्याच्यावर ॲक्शन घेत नाही, सतत प्रोक्रॅस्टिनेशन करता. आणि सतत पॅनिक होणं, सतत काहीतरी जवळ अचीव्ह व्हायला लागलंय म्हटलं, की शंका घेणं, डाउट्स घेणं आणि वारंवार मग त्या गोष्टी इन्कम्प्लीट ठेवणं, अर्धवट ठेवणं स्वतःच्या बाबतीतल्या त्या इन्कम्प्लीट ठेवणं. या सगळ्या सायन्स आहेत, की तुम्ही स्वतःला सेल्फ सॅबोटाज करत आहात. म्हणजे सक्सेस तुमच्या अगदी जवळ असतं, पण परत माघारी फिरतं. कारण की तुम्ही ही ऊर्जा तयार केलेली आहे नकळत-कळत. तर त्यामुळे तुम्ही सेल्फ सॅबोटाज करत आहात. हे यामागचे सायन्स आहेत, चिन्ह आहेत. आता ह्याचा रूट कॉज काय आहे? म्हणजे माणूस सेल्फ सॅबोटाज का करतो स्वतःला? याची खरं तर नेमकी कारणं काय आहेत? तर याची कारणं बरीच आहेत. पण त्यापैकी मी काही गोष्टी सांगते. ते म्हणजे लहानपणापासून बिंबवलेले काही गोष्टी किंवा लहानपणापासून तयार केलेले न्यूनगंड मनातल्या मनात, की हे गोष्ट मला जमणार नाही, याच्यासाठी मी बनलेली नाही, या प्रकारचे लिमिटिंग बिलीफ. तसंच लोकं काय म्हणतील? फिअर ऑफ जजमेंट. काय म्हणतील लोकं? माझ्या घरातले नावं ठेवतील का? मी हे नवीन काम सुरू केलं तर माझे मित्रमंडळी मला काय म्हणतील?
या प्रकारचं जजमेंटल फिअर मनात सतत येत असतं आणि त्यामुळेही हा सेल्फ सॅबोटाजचा पॅटर्न तयार होतो. स्वतःच्या मनामध्येच स्वतःला रिस्पेक्ट न करणे, स्वतःविषयी सतत डिसरिस्पेक्टफुल राहणे, मला हे जमणार नाही, माझ्यासाठी हे नाही, याच वाक्यांची परत रिपिटेशन्स करणे, हे सुद्धा लो सेल्फ वर्थचं कारण आहे आणि त्याचमुळे सेल्फ सॅबोटाजचा पॅटर्न तयार होतो. तर याला कारणं बरीच आहेत, पण त्यापैकी ही प्रामुख्यानं कारणं आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण स्वतःला काय प्रश्न विचारतो हा अतिशय महत्त्वाचा असतो. आपण जर का स्वतःला विचारत असलो मनातल्या मनात, कोणतंही काम सुरू करताना किंवा कंप्लीट करताना, "हे मला जमेल का?" तर मनातनं उत्तर नाहीच असं येणार आहे. कारण की आपल्या सबकॉन्शियसला नाही, नको हे म्हणणं जास्त सोयीचं आणि कम्फर्टेबल वाटत असतं. त्यामुळे आपल्याला उत्तर नाहीच येतं. तर आजपासनं मला प्रॉमिस करायचं आहे आणि हे अतिशय पॉवरफुल अफर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. ते म्हणजे खाली कमेंट्समध्येही लिहा, म्हणजे इतरांनाही मदत होईल. ते म्हणजे, "हे मलाच जमेल." हे वाक्य म्हणून बघा जोरात, की हे मलाच जमेल. तुमच्या अंतरातनं येस, येस, येस हेच उत्तर येईल. त्यामुळे हे अफर्मेशन आता कमेंट्समध्येही लिहा, म्हणजे लोकांनाही त्याचा फायदा होईल जे हा व्हिडिओ बघतायत. तर हे मलाच जमेल. हे मला कसं जमेल तर नाहीच उत्तर येणार आहे मनातनं. त्यामुळे हे मलाच जमेल जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा तुमचं सबकॉन्शियस तुम्हाला ज्या गोष्टी जमणार आहे त्याकडे फोकस करायला आपोआप ट्रेन्ड होतं. ओके. सो पुढे जाऊयात. या सेल्फ सॅबोटाजला कसं थांबवायचं? तर काय होतं ना, आपण स्वतःलाच थांबवतो पुढे जाण्यापासून काही ना काही कारणं देऊन. तर हा पॅटर्न तयार होतो आणि आपली स्वतःची ग्रोथ होत नाही, प्रगती होत नाही. एक सर्टन लेव्हल, एक वेळ वाया गेल्यानंतर लक्षात येतं, की "अरे, मी हे करू शकलो असतो. अरे, माझ्याच्यानी हे झालं असतं. अरे, हे खूप सोपं होतं." आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तर याच्यामध्ये स्वतःला याच्यातनं बाहेर कसं काढायचं, या विळख्यातनं स्वतःला बाहेर कसं काढायचं, त्याच्यासाठी अवेअरनेस, जागरूकता खूप महत्त्वाची आहे. सगळ्यात पहिले तर स्वतःचा नोटपॅड, पेन, पेपर जर का तुम्ही घेतलेला आहे, तर त्याच्यात लिहा, की नक्की मी स्वतःला का अडवते किंवा अडवतो? मला भीती वाटते म्हणून, मला सपोर्ट नाही म्हणून, माझा कॉन्फिडन्स कमी आहे म्हणून, नक्की का अडवत आहात स्वतःला पुढे जाण्यापासून? का मला ओव्हरऑलच सगळ्याचीच कुठलंही काम सुरू करायचं झालं, स्वतःला पुढे न्यायचं झालं, की मला सगळ्याचीच ओव्हरऑल भीती वाटते किंवा मला घरातल्या जबाबदाऱ्या खूप आहेत आणि म्हणून जमत नाहीये, असं काही तुमच्या लिमिटिंग बिलीफमध्ये स्टोअर्ड आहे का, साठवलेलं आहे का, हे आधी जाणून घ्या. ते लिस्ट डाउन करा, लिहून काढा, की नेमकं तुम्ही स्वतःला का अडवत आहात? ही जागरूकता कोणी इतर तुमच्यासाठी नाही तयार करू शकत, तुम्हीच तुमच्या मनात तयार करू शकता. आणि एकदा हे केलं ना, हे जे आत्ता मी या व्हिडिओमध्ये सांगते, एकदा तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो केलं ना, तुमचं तुम्हालाच कळेल, की नेमकं माझ्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. कोणी सांगण्याची गरजच नाही. तुमची डिसिजन मेकिंग पॉवरही पॉवरफुल होईल. पण तूर्तास आत्ता जो पॅटर्न तयार झालाय त्याच्याविषयी आपण अवेअरनेस तयार केला, त्याचे सायन्स बघितले आणि आता वेळ आलेली आहे हीलिंगची. तर आत्ता आपण करणार आहोत होओपोनोपोनो. म्हणजे काय होईल, हा सेल्फ सॅबोटाजचा पॅटर्नची जी ऊर्जा तयार झालेली आहे, जे व्हायब्रेशन्स तयार झालेले आहेत, त्या क्लेन्स होतील, रिलीज होतील. ते दुरुस्त करणं सोपं जाईल विथ द हेल्प ऑफ होओपोनोपोनो. तर तुम्ही सगळे तयार आहात? टाइप आर इन द कमेंट्स, म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्यासोबत हा पॅटर्न रिलीज करत आहात. तुम्हीही पुढे जावं, ग्रोथ व्हावी, आपल्या सगळ्यांचीच पुढे जाण्याची ती प्रवृत्ती तयार व्हावी, याचसाठी या व्हिडिओचा इंटेन्शन आहे. येस. तर त्यासाठी मी हे क्विक होओपोनोपोनो घेते. अतिशय फास्ट होओपोनोपोनो आहे हे आणि हे तुम्ही एरवी सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. इतकं साधं सोपं देणार आहे. तर एक दीर्घ श्वास घेऊया. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचं आहे, अतिशय सावकाश. हँड्स ऑन युअर हार्ट. फील करायचं आहे आपल्या हृदयाचे ठोके, श्वास. डोळे बंद केलेत तरी चालेल. आणि माझं नुसतं ऐकायचं आहे. डिअर, स्वतःचं नाव घ्यायचं आहे. जसं की मी इथे म्हणेन, डिअर अमृता, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. मी ह्या सगळ्या कारणांमुळे स्वतःला मागे खेचत आहे. भीतीमुळे, लोकं काय म्हणतील, मला हे जमेल का, मी हे आधी कधीच केलेलं नाही. ही आणि अनेक कारणांमुळे मी स्वतःला सॅबोटाज करत आहे, मागे खेचत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. मी कुठल्यातरी दिव्य चमत्काराची वाट बघत आहे, की असं काहीतरी होईल आणि मला तो याच्यातनं सगळ्यातनं बाहेर काढेल. आय एम सॉरी. मी सतत कोणाच्या ना कोणाच्या तरी सपोर्टची वाट पाहत आहे, पण मी स्वतःलाच सपोर्ट करायला तयार नाही. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. प्लीज फॉरगिव्ह मी. मी कोणाच्या तरी कौतुकाचीही वाट बघत आहे, की मी एवढं सगळं केलंय, त्याचं कौतुक होईल आणि मग मी पुढे जाईन. प्लीज फॉरगिव्ह मी फॉर दॅट. आय एम सॉरी. मला सातत्यानं हेच विचार मनात येतात,
की मी हे कसं करू शकत नाहीये. माझ्या मनात ती भीती साचलेली आहे. लोक काय म्हणतील याचीही भीती आहे. मला हे जमलं नाही, जर का अपयश आलं तर किती लोक माझ्यावर हसतील याचीही मला भीती वाटत आहे. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट अँड प्लीज फॉरगिव्ह मी. प्रयत्न न करताच, आयुष्यात स्वतःला एक चान्सही न देताच मी गिव्ह अप करत आहे. पूर्णतः गिव्ह अप करत आहे. स्वतःच्याच बाबतीत मी हा दुजाभाव तयार केलेला आहे. प्लीज फॉरगिव्ह मी फॉर दॅट अँड थँक यू सो मच. या आजच्या होपॉनोपोनो हिलिंग मी हे सगळं रिलीज करत आहे अगदी मुळापासून. थँक यू. लहानपणापासूनही माझ्या मनात ज्या ज्या नकारात्मकता माझ्याच विषयी साठलेल्या होत्या त्याही मी आज रिलीज करत आहे. अँड आय लव्ह होपॉनोपोनो. आय लव्ह माय सेल्फ. मी स्वतःचा आदर करते, मी स्वतःचा रिस्पेक्ट करतो आणि मला पुढे जाण्याचा पूर्ण हक्क आहे हे मी स्वतःला वचन देत आहे, प्रॉमिस करत आहे. डिअर मी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू अँड आय लव्ह यू. आणि मी स्वतःला हे प्रॉमिस करतो की हे मलाच जमेल. जे कुठल्या आयुष्यात प्रगतीचा पाथवे तुम्ही ठरवलेला आहे ते तुम्हाला नक्कीच जमणार आहे. कारण की ज्या अर्थी ते तुमच्या मनात आले त्या अर्थी ब्रह्मांडाची हीच इच्छा आहे की तुम्ही त्यातमध्ये सक्सेसफुल व्हावं, पुढे जावं. फक्त तुम्ही स्वतःला मदत करण्याची गरज आहे. स्वतःची सपोर्ट सिस्टीम स्वतःच बनण्याची गरज आहे. सो आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू अँड आय लव्ह यू. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचं आहे, अतिशय सावकाश. रिलॅक्स. हॅव्स ऑफ ऑल द हिलिंग एनर्जी. मस्त. आता जे शांत आणि स्थिर वाटतंय ना, हे हो पुन्हा पुन्हा केल्यानंतर ती शांतता, स्थिरता 2 मिनिटासाठी अनुभवायची आहे. तुमच्या मनात तुमच्याविषयी चांगले विचार यायला आपोआप सुरुवात होईल आणि तुम्हाला ते प्रोत्साहन सुद्धा तुमचीच अंतरातली शक्ती द्यायला सुरुवात करेल. टाइप ए इन द चॅट बॉक्स म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्यासोबत अग्री आहात. आणि आता पुढची स्टेप ते म्हणजे EFT टॅपिंग, इमोशनल फ्रीडम टेक्निक. याच्याने होईल हे की हे सगळे जे लेयर्स साठलेले आहेत नकारात्मकतेचे ते सगळे रिलीज होतील. सगळे मेरिडियन पॉइंट्स तुमचे पूर्णतः ॲक्टिवेट होतील. तुमची चक्रांमधली पॉवर ॲक्टिवेट होईल आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला योग्य ती व्यक्ती, योग्य ती संधी आपोआप मिळेल आणि त्याच्यावर तुम्ही ॲक्शनही घेऊ शकाल. सो EFT टॅपिंग म्हणजे नेमकं काय आहे, कसं काम करतं याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलमध्ये आहे. मी इथे आय बटनमध्ये सुद्धा तो देईन. तो नक्की बघा, म्हणजे तुम्हाला याचं महत्त्व कळेल, हे किती पॉवरफुल आहे हे कळेल. ओके, तर आता आपण टॅपिंग करूयात. जरीही मी स्वतःला थांबवत आहे. मी हा सेल्फ सॅबोटाजचा पॅटर्न स्वतःच तयार केलेला आहे. बरीच कारणं मी स्वतःला देत आहे, पुढे जाण्यापासून रोखत आहे, अडवत आहे. आणि हे प्रत्येक एरिया ऑफ लाईफमध्ये चाललेलं आहे. आरोग्याच्या बाबतीत, नात्याच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत, जॉब, बिझनेसच्या बाबतीत. हे सगळा पॅटर्न मी आज आत्ता या क्षणी रिलीज करत आहे. स्वतःला पूर्णपणे स्वीकारून पुढे जाण्यासाठी स्वतःलाच पूर्णतः प्रोत्साहन देत आहे विथ ॲक्शन, विथ हिलिंग. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा. अतिशय सावकाश. स्टार्ट टॅपिंग. फर्स्ट मेरिडियन पॉइंट. मला सतत भीती वाटते पुढे जाण्यापासून. रिलीज. मला सतत असं वाटतं की मला कोणाची तरी मदतीची गरज आहे. रिलीज. योग्य तो गायडन्स, योग्य ती संधी समोर असते, पण तरीही मी स्वतःला मागे खेचतो किंवा खेचते. रिलीज. मी चमत्कार ऍक्सेप्ट करत आहे, पण मी त्याच्यासाठी तयार नाही. रिलीज. मला सतत असं वाटतं की माझ्याने हे सगळं होणारच नाही. रिलीज. मागे आलेल्या अपयशामुळे परत अपयश येईल का ही भीतीही मनात साचलेली आहे. रिलीज. लोक काय म्हणतील याच्याविषयी भीती वाटत आहे. रिलीज. सतत माझ्या मनात नकारात्मक विचार येतात स्वतःविषयी. रिलीज. माझ्यातला कॉन्फिडन्स कमी झालेला आहे आणि तो कदाचित पूर्ण कधीच येणार नाही. रिलीज. येस, बरोबर आहे, माझ्या मनात स्वतःविषयी सतत नकारात्मक विचार असतात. रिलीज. मी हे स्वतःला सांगण्यामध्ये चुकत आहे की मी जर का इतरांच्या गोष्टी पूर्ण करू शकते किंवा शकतो तर मी स्वतःच्याही करू शकतो. रिलीज. मला सतत स्वतःला मागे खेचण्याची सवय लागली आहे, अगदी सगळ्याच बाबतीत. रिलीज. माझ्या आरोग्याच्या बाबतीतही त्याचमुळे जास्तीत जास्त तक्रारी वाढत चाललेल्या आहेत.
रिलीज. आणि नातेसंबंधही असेच आहेत आजूबाजूला, जे माझ्यावर कधीच विश्वास दाखवत नाही. माझ्यामध्ये तो आत्मविश्वासही जागृत करू शकत नाही. रिलीज. इवन दो हा सेल्फ सॅबोटाजचा पॅटर्न मी आज पूर्णपणे झिरो करत आहे. स्वतःला पूर्णपणे स्वीकारून स्वतःला प्रत्येक गोष्टीत पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि येस, मी हे स्वतःला आजपासून रोज सांगणार आहे, हे मलाच जमेल. मला जमण्यासारख्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या माझ्या अस्तित्वात अवतीभोवती ब्रह्मांडाने दिलेल्या आहेत. आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय ग्रोथ. माझ्या प्रगतीची, माझ्या सक्सेसची मी 100% जबाबदारी घेत आहे. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचं आहे, अतिशय सावकाश. तुमचं हे EFT करून झालं असेल इथपर्यंत, तर कमेंट्समध्ये मला EFT असं नक्की लिहा, म्हणजे मला कळेल की तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहात. तुमचा सगळ्यात मोठा शत्रू तुम्हीच आहात. तुम्हाला स्वतःला अडवण्याचा हा सेल्फ सॅबोटाजचा पॅटर्न कधी ना कधीतरी रिलीज करावा लागेल. आणि आजचाच तो मुहूर्त आहे. स्वतःला आपण स्वतःच अडवत असतो. हे मला जमणार नाही, हे मला कळलं नाही, समजलं नाही असं म्हणून, असे सगळे बहाणे, असे सगळे ब्लेम गेम खेळून स्वतःलाच आपण अडवत असतो. हे हीलिंग आणि हा अवेअरनेस व्हिडिओ तुम्हाला त्याच्यासाठी 100% मदत करेल. वारंवार प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. वारंवार हा व्हिडिओ बघून पूर्णपणे स्वतःला या पॅटर्नमधनं बाहेर काढण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, सबकॉन्शियसला हे कळत नाही की हा सेल्फ सॅबोटाजचा पॅटर्न फक्त करिअर किंवा पैशाच्याच बाबतीत दाखवायचा आहे. एकदा हा पॅटर्न तयार झाला की तो आरोग्य, नातेसंबंध, स्वतःला रिस्पेक्ट या सगळ्याच एरियामध्ये कॉपी पेस्ट व्हायला लागतो. पर्यायानं पैशाच्या बाबतीतही व्हायला लागतो, कारण की तो तयार झालेला आहे. तो डिस्कनेक्ट करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस व्हिडिओ. त्या व्हिडिओचं इंटेन्शन मी सांगितलेलंच आहे, त्याप्रमाणे तुम्ही करा. आणि जर का तुम्हाला खरंच आयुष्यात प्रगती करायची आहे, स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहायचं आहे, पुढे जायचं आहे, सक्सेस वाट बघत आहे असं खरंच मनापासून वाटत असेल, तर मीही तुम्हाला एक संधी देऊ इच्छिते. 3 दिवसाचं अपकमिंग EFT टॅपिंग प्रॅक्टिशनर वर्कशॉप आहे, फाउंडेशन वर्कशॉप, ज्याच्यामध्ये तुम्ही एक प्रॅक्टिशनर लेवलचं कोच होऊ शकता. तर त्या 3ही दिवसाचं ट्रेनिंग काय आहे, कसं आहे, याबद्दलची सगळी माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ऑनलाईन या सेशनला रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्हाला याच्यात सर्टिफिकेटही मिळतं आणि माझ्यासारखं लाईफ कोच कसं होता येईल त्याबद्दलची नेक्स्ट जो प्रवास आहे त्याचीही माहिती मिळते. तर स्वतःला ही संधी द्या. पुढे जाऊ शकतो आपण सगळे. पण दुसऱ्याची वाट न बघता स्वतःचाच हात धरून स्वतःलाच पुढे नेता आलं पाहिजे. ही सुद्धा एक कला आहे. हे सुद्धा वरदान आहे. युनिव्हर्सने ते तुम्हाला दिलेलं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. या व्हिडिओची तुम्हाला मदत झाली असेल तर खाली मला रेड हार्ट दाखवायला विसरू नका. म्हणजे असे चांगले व्हिडिओ, चांगलं हीलिंग मी आपसुकच तुमच्यासाठी आणत राहीन. या चॅनलचा, लाईफ बॅलन्सिंग सिस्टीमचा आणि माझा हाच उद्देश आहे की आयुष्यात भावनांच्या विळख्यात न अडकता पुढे जाता यावं, सहज सहज. असेच अवेअरनेस, असंच सगळ्या गोष्टी फेसबुक, इंस्टाग्रामवरही मी छोट्या छोट्या रील्सच्या माध्यमातून तयार करत असते, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल, तुम्हाला त्याच्याविषयी जास्तीत जास्त अवेअरनेस तयार होईल. तर तिथेही तुम्ही मला फॉलो, सबस्क्राईब करू शकता. सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही चेक करू शकता. हा व्हिडिओ तुमच्या कुठल्याही 3 मित्रमैत्रिणींना शेअर करा, जे असंच तुमच्याच सारखे स्वतःला मागे खेचत आहेत. त्यांनीही सेल्फ सॅबोटाज तयार केलेला आहे. वय बघू नका, जस्ट शेअर देम. कारण की बऱ्याचदा हा पॅटर्न तयार झालेला असतो, हे खूप उशिरा कळतं माणसाला, वयाच्या खूप शेवटी शेवटी कळायला लागतं. तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्या अर्थी तुम्हीही त्यांना मदतच करत आहात. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एखाद्या हीलिंग, टॅपिंग आणि अवेअरनेस व्हिडिओ सहित. थँक्यू सो मच.